बरोबर. साईट वरती असा कुठला मजेशीर किंवा धक्कादायक अनुभव आलेला आहे का तुम्हाला? हा, तसा तो मजेशीर नाही म्हणता येणार, पण एकदम आमच्यासाठी शॉकिंग पण होता आणि धक्कादायक पण होता. त्यावेळेला आम्ही ऍक्च्युली मला आठवतं पिंपरीला आम्ही एक लेडीज पार्लर करत होतो, मास्क अँड पॅक्स म्हणून. तर त्यांनी ओपनिंगची डेट फायनल केली होती. पूजेचे इन्व्हिटेशन कार्ड वगैरे सगळे गेलेले होते आणि ज्या दिवशी आम्ही फायनल इन्स्टॉलेशन करत होतो की आमच्या आरटी पॅक्स, लाईट फिटिंग्स, टॅप्स वगैरे, आणि त्यावेळेला कार्पेंटर चुकून एक्झॅक्टली त्या प्लंबिंगच्या पाईपवरतीच ड्रिल केलं गेलं. आणि त्यानंतर पूर्ण सलूनमध्ये पूर्ण पाणी सगळं भरलेलं होतं आणि ही वेळ होती जवळ रात्री 12:30 पाऊण झाले होते. मग त्यानंतर आमचे पूर्ण चक्र फिरायला लागली. मग ह्या प्लंबरला उठव, प्लंबर वेगळ्याच कुठेतरी पॉईंटला राहतोय, कार्पेंटर वेगळ्या ठिकाणी आहे, पेंटर वेगळ्या ठिकाणी आहे. ऍक्सेप्ट चूक झाली होती आमची. म्हणजे त्यातून आम्ही लर्निंग पण घेतलं की काम चालू असताना आपण काही फोटोग्राफ्स, व्हिडिओ शूट करणं आपल्याला अपेक्षित आहे. ते वेळोवेळी आपल्या जी एजन्सीज आहेत त्या एजन्सीला पण आपल्याला समजून सांगणं गरजेचं आहे. पण त्यांना ट्रस्ट मी की ते आम्ही 3 दिवसामध्ये आम्ही काय केलं आम्हाला माहिती. 24 आवर्स आम्ही काम करत होतो. ते रेक्टिव्हेशन केलं. रेक्टिव्हेशन नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तोच प्रकार झाला होता आणि कटिंग द स्टोरी लॉंग स्टोरी शॉर्ट की ते आम्ही पूर्ण रेक्टिव्हेशन केलं आणि त्यांचं ठरलेल्या दिवशी आम्ही पूजा करून घेतले. त्यामुळे त्यांना पण खुश झाले की एवढं चॅलेंज आल्यानंतर सुद्धा आपण कम्प्लीट प्रोजेक्ट केलेला आहे. नाही, चुका तर सर्वांकडून होतात, त्या सुधरवून आपण त्याच्यावरती शिकतो, ते मोठी गोष्ट आहे. एक्झॅक्टली.